मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मागील भागात तुझ्या गाडीचा आवाज आला तशी बाहेर आले. सगळं ठीक आहे ना? हो माई, असं का विचारते? सगळं ठीक आहे, नको काळजी करू. बरं, नाही करत काळजी. आता पुढे. इंद्रा, उद्या तुम्हाला दोघांना जायचंय माहिती आहे ना? सगळी तयारी करून ठेवली आहे मी. नीट जा आणि सुखरूप या दोघं. माई, हे सगळं सांगायला तू थांबलीस? सकाळी पण सांगता आलं असतं ना. त्यासाठी जागायची काय गरज होती? येऊ आम्ही सुखरूप. आता जा, जाऊन झोप, मी पण जातो. इंद्रा, थांब जरा, थोडं बोलायचं होतं. हे बघ, आजपासून नवीन आयुष्याला सुरुवात करताय. सगळं मनासारखं घडेल असं नाही, पण एकमेकांना समजून सांभाळून घ्या. तुझी जबाबदारी जास्त आहे, ती नीट आणि विश्वासाने पार पाड. आणि चिडचिड कमी कर रे जरा, समजलं का मी काय सांगतीये? हो माई, ठेवतो मी लक्षात. आता जाऊ? जा, आराम कर. जाणाऱ्या करणला पाहत माई उठल्या आणि खुशीच्या खोलीकडे निघाल्या. खुशी घाईतच रूममध्ये आली आणि बाथरूममध्ये पळाली. आरशात पाहून 2-3 वेळा तोंडावर थंड पाण्याचे हबके मारले. तशी पूर्ण शुद्धीत आली. मी हसायचं पण नाही का आता? पण खुशी, त्यांनी आधीच सांगितलं होतं ना, हसू नको, हसू नको. मग का नाही ऐकलेस? आता बस, आधी चिडवून देते आणि मग असं काहीतरी होतं. आरशात पाहत ती स्वतःलाच विचारत होती, वहिनी, बरं वाटतंय ना? मग अशी पळत का आली? नक्की काय झालंय काय? सगळं ठीक आहे ना? आमच्या करंदाने काही त्रास नाही ना दिला? खरं सांग. बाथरूममधून बाहेर आलेल्या खुशीला गायत्रीने चिडवत विचारलं. काही काय विचारते ग? काही नाही केलं त्यांनी. खुशीने नजर चोरली आणि आरशासमोर उभी राहत केस सोडले. काय करताय ग पोरींनो? कसली चिवचिव चालू आहे तुमची? माई आत येत दोघींना पाहून, काही नाही माई, आमचं आपलं असंच बोलणं चालू होतं. खुशी त्यांच्या समोर येत, हो माई, हे सांगायला आलो होतो वहिनीला की उद्या दोघांना जायचं, तर सगळी तयारी केली आहे आणि तिचं सामान पण शिफ्ट केलंय करंदाच्या खोलीत. गायत्री म्हणाली तशी खुशी आश्चर्याने तिला पाहत रूमभर पाहू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आलं, खरंच तिचं काहीही सामान नव्हतं तिथे. खुशी, दडपण आले का ग? माईने तिच्या हातावर हात ठेवत विचारलं. तसं तिने चमकून माईकडे पाहिलं. काय बोलावं सुचत नाही. तसं ती मान खाली घालून शांत बसली. मला माहितीये, थोडा आलंय दडपण, साहजिकच आहे ते, पण मी सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे. काही वाटलं बोलावंसं तर निसंकोच सांग हो. खुशी, मला माहितीये तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं. आजच्या या मॉडर्न जमान्यात एकमेकांना आतून बाहेरून पारखून घेऊन विचार पटले तर लग्नाला होकार देणारी तुमची ही पिढी. पण तुम्ही दोघं याला पूर्ण अपवाद ठरलात. आधी दोघांची ना ओळख झाली ना कसले विचार जुळले, तरी दोघांची गाठ जुळलीच बघ. म्हणजे नक्कीच दोघं एकमेकांसाठी बनलायत तुम्ही. अजून एक विशेष गोष्ट मिळालीये तुम्हा दोघांना. माई हसून म्हणाल्या तशी तिने कुतूहलाने मान त्यांच्याकडे वळवली. नशिबाने तुमच्या दोघांच्या हातात एक कोरा कागद दिलाय, ज्यात तुम्ही स्वतः तुमच्या हाताने या नवीन नात्याचं चित्र काढू शकता. त्यात मनाप्रमाणे रंग भरू शकता. तुला सांगते, यात पण वेगळीच मज्जा असते. विश्वासाचा, प्रेमाचा रंग इतका पक्का असतो. तो जर एकमेकांच्या साथीने भरला ना यात, तर तुमचा हा कोरा कागद छान इंद्रधनुष्यासारखं रंगून जाईल. माई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तशी ती रडतच त्यांना बिलगली. थँक्यू माई. अगं थँक्यू कशाला? माझ्या आईने जे मला सांगितलं तेच मी तुला सांगतेय. आणि आत्ता रडायचं नाही. तुला सांगितलं ना,
इथे रडायला बंदी आहे? आणि असंही लग्न झालं की रडायचं कमी आणि रडवायचं जास्त असतं. आपल्या ठेवणीतले अश्रू असे वाया नाही काही घालवायचे. वेळ आली की आपला हट्ट पूर्ण करायला वापरायचे हे. माही काही काय शिकवते तुझ्या सुनेला? गायत्री माईला पाहून, हो मग आपला जन्मसिद्ध हक्क आहे ना तो. माई म्हणाल्या तशा दोघी खळखळून हसायला लागल्या. खूप साधा आहे ग माझा इंद्रा, कधी बोलणार नाही मनातलं, पण तू समजून घे. वरवर जरी रागीट चेहरा दिसला असला तरी आतून खूप प्रेमळ आहे. त्याला सांभाळून घे. माई तिचे हात हातात घेत प्रेमाने म्हणाल्या. तशी तीही सुकावली. मनावरचं थोडं तरी दडपण दूर झाल्यासारखं वाटत होतं. बरं चला, खूप झाल्या गप्पा, जा आता आराम करा. मी पण जाते. गायत्री जा तिला रूम दाखव आणि तूही जाऊन आराम कर. माई बोलतच उठल्या आणि रूम बाहेर निघाल्या. गायत्री तू पण चल ना, मी एकटी नाही जाणार. हातात दुधाचा ग्लास पकडून दोघी जिना चढून वर येत होत्या. मगासच्या प्रसंगानंतर पुन्हा त्याच्या समोर जायचं म्हणजे थोडी धाकधूक चाललेली होती तिच्या जीवाची. वहिनी काही काय, बरी आहेस ना तू? आणि एवढी कशाला घाबरते? तुला काय वाघाच्या गुहेत नाही पाठवत. जा आता, मला पण झोप आलीये. असंही आर्या एकटीच आहे. चल गुड नाईट. गायत्री तिला रूम बाहेर उभं करून तिच्या रूममध्ये निघून गेली. खुशीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच दाराचा नॉब फिरवत आत शिरली. एकदम शांतता होती आत. कुणी आहे की नाही हे देखील समजत नव्हतं. हातातला ट्रे तसाच पकडून ती दाराशीच उभी राहिली. एकदम प्रशस्त अशी मोठी रूम होती त्यांची. उजवीकडून सुरू करत हळूहळू एका एका गोष्टीवरून ती नजर फिरवत होती. भिंतींना डिसेंट कलर, जागोजागी वेगवेगळ्या आकाराचे छोटे मोठे ठेवलेले शोपीस, सुंदरशी बैठक, फुलदाण्या, आकर्षक पेंटिंग, सगळं खूप छान ठेवलं होतं. पण नजर वेधली ती दोन गोष्टींनी. डाव्या हाताला असणारी मोठी फ्रेंच विंडो, जिच्या पायाशी बसायला छानशी बारती बैठक करून मागेच मोठा बुक सेल्फ बनवला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला म्हणजेच उजव्या बाजूला बाल्कनीत अडकलेला छानसा बेड कम झोपाळा, ज्यावर आता बऱ्याचपैकी फाईल्स आणि पुस्तक पडलेले दिसत होते. म्हणजे त्याची झोपण्याची नेहमीची जागा असावी. सगळ्या आजूबाजूला बारकाईने पाहत ती एक एक पाऊल पुढे पुढे चालू लागली. तेवढ्यात कशावर तरी पाय पडला आणि पॉम आवाज झाला आणि मोठमोठ्याने गाणं वाजायला लागला. नखरे नवाबी, आयटम गुलाबी, टपल्या तुझ्यावर नजरा शराबी, नको होऊ तू वेडा पिसा, ए मोखा उठाले, ए जपून जपून जा रे पुढे धोका आहे, जपून जपून जा रे पुढे धोका आहे. गाणं वाजायला लागलं तसं ती घाबरून इकडे तिकडे पाहायला लागली. करण पण आवाजाने पळतच केस पुसत बाहेर आला. समोर पाहिलं तर खुशी गोंधळून इकडे तिकडे पाहत होती. त्यांनी पण गोंधळून पाहिलं आणि आवाजाच्या दिशेने पळत सुटला. फ्लॉवर पॉटच्या मागे वाजणारा ब्ल्यूटूथ स्पीकर बंद केला तसं गाणं बंद झालं. स्पीकरच्या खाली ठेवलेली एक चिठ्ठी दिसली तशी ती त्यांनी बाहेर ओढली. पहिला धमाका कसा वाटला? जपून जपून जा रे पुढे धोका आहे बाबा. त्याने रागाने ती चिठ्ठी दुमडली आणि मागे वळला. गाणं ऐकून गोंधळून त्याला पाहणारी ती गाणं बंद होताच विचित्रपणे त्याला पाहू लागली. काय झालं तिने विचारताच त्यांनी गोंधळून पाहिलं. काही नाही. बोलतच 2 पावलं मागे गेला तसं कार्पेटच्या खाली पुन्हा आवाज झाला. पॉम आणि पुन्हा एक गाणं. अप्सरा आली इंद्रपुरीतून खली, पसरली लाली ती हसली गाली, चांदणी रंग महली अप्सरा आली. गाणं ऐकताच त्यांनी डोळे मोठे करून तिला पाहिलं आणि आवाजाचा शोध घेऊ लागला.
ती चक्रावून त्याला पाहायला लागली. तसा तो परत पळाला. बुक सेल्फच्या मागं ठेवलेला दुसरा स्पीकर वैतागून त्याने बंद केला आणि दुसरी चिठ्ठी काढली. दुसरा धमाका छान आहे ना तुझ्या अप्सरेसारखा? लाली फसरली की नाही? अहो काय चाललंय? तुम्ही ही गाणी का लावून ठेवलीये? ती पण रात्रीची? तिने त्रासून त्याला पाहत विचारलं. तसा तो तिच्याकडे पाहू लागला. मी कुठे काय केलंय? हे तर त्या तिन्ही माकडांची कामं आहेत. तो मनात चरपटला. अहो काय? कसला विचार करताय? म्हणतच ती त्याच्या दिशेने आली. तसा पुन्हा तिचा पाय कार्पेटवर पडला आणि पॉम पुन्हा अजून एक गाणं. परी म्हणू की सुंदरा, तिची तहा असे जरा निराळी, तिची आदा करी फिदा, ही मेनका कुणी जणू निघाली. पुन्हा पळत जाऊन स्पीकर बंद करत त्यांनी चिठ्ठी काढली. तिसरा धमाका. ओ बिचारा, तुझ्या परीची आदा कशी असेल आता? त्यांनी खरंच वळून तिला पाहिलं तर ती हाताची घडी घालून त्याला रोखून पाहत होती. मी काही नाही केलं. हे तर सगळं त्या आन्या आणि राजचं काम आहे. खरंच? तिची ती नजर पाहून तो घाबरतच म्हणाला. ती पुढे येऊन काही बोलणार तेवढ्यात हलू नको जागची, तिथेच उभी राहा. पुन्हा कोणताही गाणं लागू नये म्हणून तिथूनच वरडला आणि हळूहळू चालत जपून पाऊल टाकत तिच्या दिशेला आला. एक नजर तिला पाहिलं. ते सॉरी, म्हणजे मी काही नाही केलं. तू बस ना, उभी का? काहीतरी चाचरत तो बोलत होता. नको, मी ठीक आहे, तुम्ही बसा, ती त्याला बावरून पाहत म्हणाली. तू बस खरंच, त्याने बेडकडे इशारा करत तिला सांगितलं आणि बेड समोरच्या खुर्चीत हळूच टेकला. काय बोलावं दोघांनाही सुचत नव्हतं. तीही जास्त आडोवेडे न घेता मागे जात हळूच बेडवर बसली. तसा पुन्हा आवाज. पॉम तर गाणं. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा, तुम्हा विन बाई कोणता करू शृंगार, सांगा तरी काही. लागलेलं गाणं ऐकून दोघं एकमेकांना डोळे मोठे करून पाहत तडक जागेचे उठून उभेच राहिले. दोघांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. बेडच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या लॅबच्या मागून आवाज येत होता. त्याच्यासोबतच तीही धावून जात तो बंद करायला पळाली. त्याने पटकन हात टाकून तो बंद केला आणि ती चिठ्ठी उचलली. चक्कर येते का? बस जरा वेळ निवांत, पुढचे 2 धमाके फक्त. राज साल्या, भेट तू नाही तुला उलटा टांगून शिमरनची दुरी दिली नाही तर बघ. चिठ्ठी वाचून तो रागात. त्याचा चेहरा पाहून तिला त्याची दया पण येत होती आणि हसू पण. बिचारा मगासपासून नुसता इकडे तिकडे पळतोय, पण आता हसली तर रागात आणखी भर पडेल म्हणून गप त्याला पाहत राहिली. तो खरंच चक्कर आल्यासारखा उभा राहून तिला पाहू लागला. पाणी घ्या. तिने ग्लास पुढे केला. तसं दोघांनी एकमेकांना पाहिलं. खरंच घशाला कोरड पडली होती त्यांची असली गाणी ऐकून. त्यांनी तिच्या हातून ग्लास घेतला आणि पिणार तसं तिने थांबवलं. बसून प्या पाणी. त्यांनी ग्लास तोंडाला लावत शांतपणे तिला पाहिलं आणि दोघंही एकसाथ बेडवर बसले. तसं पुन्हा पॉम पॉम आणि गाणं. धुमशान अंगात आलं, कसबस मनात झालं, मजा करू जरा उम्हा उम्हा. गाणं कानावर पडलं तसं करणच्या तोंडून सगळं पाणी पवाऱ्यासारखं बाहेर आलं आणि जोरदार ठसका लागला. अहो हळूहळू काय करताय? ती त्याच्या हातून ग्लास घेत असताना परत. तू रुसलास का? होय होय, भारी रुसलोय मी. काही बोललास का? नाही, कुठे बोललोय मी? राग उतरला नाकावरी, मिठीत घे ना आता तरी. पुढचं कडवं ऐकून तर दोघांनाही शॉकच बसला. तिला तर हसायला आलं. एकतर खरं वाटत होतं ते कडवं. रुसलाच होता तो आजच्या या प्रकरणावर.
वातावरण चांगलंच तापलं होतं. तो गाणं वाजणाऱ्या दिशेला गेला आणि स्पीकरवर जोरात हात आपटला. त्यांनी गाणं बंद केलं. चिठ्ठी काढली पण न वाचताच रागाने हातातच चुरगळली आणि जोरात फेकून दिली. त्याचा तो अवतार पाहून ती पदर तोंडाला लावून हळूहळू हसायला लागली होती. राज साल्या समोर असायला पाहिजे होता आत्ता. मग सांगितलं असतं. नाही तुला म्हशीच्या शेपडीला बांधून गावभर फिरवलं ना तर नाव नाही सांगणार रेडा कुठला. मनात राजला शिव्या घालून त्यांनी तिच्याकडे पाहिलं तर ती त्याला हसल्यासारखी वाटली. तू झोप इथे, मी चाललो. त्यांनी चिडून तिला पाहिलं आणि दाराच्या दिशेने रागात जप पावल टाकत निघाला. तसं पुन्हा पॉम, पुन्हा एक गाणं. रात्री अर्ध्या रात्री असं सोडून जायचं नाही, अर्ध्या रात्री असं सोडून जायचं नाही. आत्ताच्या सिच्युएशनला हे गाणं कानावर पडलं तसं अंगाचा नुसता तीळपापड झाला त्याचा. त्याने कानावर हात दाबले आणि मागे वळला. पाहिलं तर ती तोंडाला पदर लावून मोठमोठ्याने हसत होती. रागात तिला पाहून तो बेडजवळ आला आणि दुसऱ्या लॅप जवळ येत रागात ते स्पीकर उचलला आणि धाडकन खाली फेकून दिला. आवाज बंद झाला तशी तीही शांत बसली. त्याने धुमसत पुन्हा तिला पाहिलं आणि बेडवरशी उशी उचलली. गुड नाईट चिडून मोठ्याने म्हणाला आणि पाय आपटतच बाहेर बाल्कनीत झोपाळ्यावर जाऊन झोपला. सकाळच्या प्रभात किरणांनी धरणीला साथ घालताच तशी संपूर्ण सृष्टी जागी झाली. तशी सुंदर साद माईच्या आवाजाने कानावर घातली आणि नेत्र दीपकांनी नॉक नॉक करत सूचना दिली. ए उठा ना, सूर्यनारायणचे दर्शन घेण्याची वेळ झाली. किलबिलणाऱ्या पक्षाप्रमाणे करणने ही डोळे किलकिले करत ते उघडले तसं समोर उगवणारा सूर्य नजरेस पडला. समोरचा सुंदर नजारा डोळ्यात साठवत आळोखे पिळोखे देत त्यांनी नजर आजूबाजूला फिरवली. तशी फिरणारी नजर आतल्या सुंदर नजाऱ्यावर स्थिरावली. बाहेर तेजस्वी उगवता सूर्य तर आत गाढ झोपलेली शीतल चंद्र. ते पाहून चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. झोपाळ्याला हलका झोका घेत तो तसाच पडून तिला पाहत राहिला. रात्रीची आठवण झाली तशी कानात एक एक करून सगळी गाणी वाजू लागली आणि स्वतःच हसू आलं. हा राज पण ना, कुठून शोधून आणली गाणी काय माहीत. मज्जा करूया जरा, करू जरा उम्मा उम्मा. म्हणे कसली मज्जा आणि कसलं उम्मा. सगळी बोंब करून ठेवली. बोलू पण दिलं नाही साधं, पण उम्मा उम्मा तर केलं की तुम्ही गोड शिक्षा देऊन. कालचा गाडीतला प्रसंग आठवला तसे तिचे मऊ गाल आठवत त्याचेच गाल अरक्त झाले. राग आला असेल का तिला, कशी पाहत होती मला. पण आयडिया चांगली आहे राग घालवायची. तिखट रागावर गोड शिक्षा. तिला पाहत तो आपल्याच विचारात हरवला होता. काय यार, तिला पाहिलं तर एवढ्या मोठ्या बेडवर एका कोपऱ्यात अंग चोरून झोपल्यासारखी दिसली. साडीच्या पदरात हात गुंडाळून पाय पोटाशी घेऊन झोपली होती. अशी का झोपली ही? एवढा मोठा बेड असून अशी टोकाशी का झोपलीये? कधीही पडायची खाली. ओ शिट, तिला थंडी वाजतीये का? आणि हे ब्लँकेट माझ्या अंगावर कुणी टाकलं? स्वतःच्या अंगावरचं ब्लँकेट काढत तो तटक कुटून बसला. यार करण शिट, रात्री रागात असाच इथे येऊन झोपला. काय विचार करेल ती? तिला काय हवं नको काहीच नाही विचारलं. तिला काही माहित पण नाही. ती पण शहाणी. मला कशाला द्यायचं हे ब्लँकेट? मला सवय आहे अशी झोपायची. स्वतःशीच बडबडत तो ब्लँकेट घेऊन उठला आणि तिच्या समोर येऊन उभा राहिला. पाहिलं तर थंडीनं कुडकुडत होती ती. त्याने पटकन हातातली ब्लँकेट तिच्या अंगावर घातला आणि तिच्या शेजारी बसला. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करायचा प्रयत्न करा. तुमचा एक लाईक आमच्या ह्या चॅनलला पुढे घेऊन जाऊ शकतो.
तर जरूर लाईक करत जावा. आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल किंवा आमचे व्हिडिओज रोज पाहत असाल तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. ह्याच्यानंतरचे एपिसोड तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मंडळी.